नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. घराच्या पाठीमागे थोडीशी जागा आहे, तिथं मी हिरव्या मिरचीची 2-4 झाडं लावलेली आहेत. हिरवी मिरची म्हणजे पिकली की लालच होते बरं का. पण मग या लाल झालेल्या मिरच्या मी मुठभर तोडून घेतल्या आणि टोमॅटोचं झाड मात्र आपोआपच आलेलं आहे बरं का. पण मी त्याला व्यवस्थित जपून थोडंसं पाणी घालून त्याला वर थोडंसं बांधून दिलेलं आहे. नेहमीच याला 2-4 टोमॅटो येतात. हे बघा, खूप लाल बुंद रसाळ आणि निरोगी टोमॅटो आहेत. हे अजिबात फवारणी नाही किंवा कसलाही खत घातलेलं नाही, अगदी चविष्ट लागतात बरं का. तर हे 2 टोमॅटो आणि या मुठभर मिरच्या आणल्या, म्हणजे 10-12 मिरच्या आहेत. आणि मला माझ्या आईच्या हातच्या रेसिपीची आठवण झाली. आता हा टोमॅटो खूप मोठा आहे, एकच टोमॅटो यासाठी लागणार आहे. छोटा टोमॅटो आपण दुसऱ्या रेसिपीत वापरूया. आणि आता काय करायचंय, हा टोमॅटो आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या, मिरच्याची देठं काढली, टोमॅटो चांगला चिरून घेतला, 10-12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या, मुठभर कोथिंबीर चिरून घेतली. कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून मगच चिरायची बरं का. आता तवा तापत ठेवला, गॅस मध्यम आहे, त्यावर या मिरच्या घातल्या. आता सुरुवातीला तेल काही घातलेलं नाहीये. आता याला भाजून घ्यायचं. या मिरच्यांवर थोडेसे डाग यायला लागले की हे बघा, अशा पद्धतीनं यात लसण घालायचा आणि लसण सुद्धा यासोबत चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणि आता काय करायचे, एक पाव चमचा जिरं आपण यात घालायचे, तर आवडीप्रमाणे अर्धा चमचा सुद्धा तुम्ही घालू शकता. आता कट केलेला टोमॅटो यात घालायचा, चांगलं याला भाजून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. ठेचा आहे म्हणल्यावर मीठ थोडंसं जास्तीच लागतं, पण तुम्ही तुमच्या अंदाजानं घालू शकता. 1-2 चमचे तेल घालायचं आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं. आणि आता यावर झाकण ठेवायचा, गॅस एकदम मंद करायचा आणि याला चांगलं वाफू द्यायचं. टोमॅटोला चांगलं पाणी सुटतं. जर तुमच्या टोमॅटोचं पाणी असं सुटत नसेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालतो. आता याला काय करायचे, आपण चिरून घेतलेली कोथिंबीर जी होती ती घालायची आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हा तवा मात्र गॅसच्या खाली उतरवून घ्यायचा आहे. एका स्टँडवर ठेवलाय, स्टँड थोडा डुगडुगतोय पण असू द्या. आता हा बत्ता घेतलाय आणि याच्याने चांगला ठेचायचा. ठेचा म्हणल्यावर आता ठेचलाच पाहिजे. या मिरच्या वगैरे सगळं बारीक होईपर्यंत याला व्यवस्थित ठेचून घ्यायचं. आता तवा थंड झालाय, मी हातानं पकडलाय, तुम्ही काही हातानं पकडू नका, पकड किंवा कपड्यानं तुम्ही पकडू शकता. एकदम झणझणीत चविष्ट असा ठेचा तयार झाला. पण या ठिकाणी तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट यात घालायचं. पुन्हा याला व्यवस्थित ठेचून मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं. हा ठेचा भातासोबत किंवा वरण भात जर तुम्ही जेवायला केलं असेल त्यासोबत, चपातीसोबत, शिळ्या भाकरीसोबत तर अगदी चविष्ट लागतो. तर नक्की एकदा करून बघा. ही ठेच्याची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का. नंतर भेटूया अजून एखाद्या अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.